सरांचा लुक आजचा आपण पावागडला जातोय सर आणि मॅडम. हे इथून आपलं सुरू होत आहे रोपवेचे स्टेप्स. आमचं तिथे अजून रजिस्ट्रेशन चालू आहे. एक एक जण फक्त वर बसतोय. एवढी गर्दी आहे आज. पड सकता क्या मला दुसऱ्यांबरोबर सुद्धा बसावं लागेल. तरी आता आहे आपला गुजरात ट्रिपचा डे 2 आणि आज आता आम्ही निघालेलो पावागडला. पावागड, नीलकंठ मंदिर आणि कुबेर भंडारी मंदिर तिकडचं सगळं एक्सप्लोर करणार आहे. काल काय झालं की नर्मदा आरती आम्हाला मिळाली कारण भरपूर पाऊस होता आणि त्यात आमची खूप वेळ पण होऊन गेला कारण आम्हाला बस पण लवकर मिळाली नाही आणि नर्मदा आरती सुद्धा मिळाली नाही. त्याच्यामुळे पाऊस पण भरपूर होता त्याच्यामुळे बसेस न्यायला उशीर झाला आणि बसेसमुळे आम्हाला आरती मिळाली नाही. ठीक आहे, तर कालचा ब्लॉग मी तिथेच एंड केला. काल भरपूर लेट झालं त्याच्यामुळे मी पाऊस पण चालू होता त्याच्यामुळे मोबाईल वगैरे काही बाहेर काढायला मी तर आता आम्ही निघालेलो चहा पाणी वगैरे भाजलेले आहेत. सकाळची 7 आणि आम्ही पावागडला निघालेलो आहे. ठीक आहे, तर अशी आमची आजची सुरुवात आहे सगळी. तर बघा तुम्ही एक एक गोष्ट कसं आम्ही एक्सप्लोर करतोय. सरांचा लुक आजचा आपण पावागडला जातोय सर आणि मॅडम एकदम फुल ऑन मोड मध्ये. आम्ही आंब्याची गोंधळी, आम्ही बायकोची गोंधळी. आंबे क्या बात आहे. on Amazon MX Player. दिसते मी भारी जाऊन
देवीच्या गडावर संबळ वाजवले जास्त अंगाले संबळ वाजवले ना तो माझा पदर बाई मी नवती बांधत सासूबाईचं भार माझ्या भरणात जमत नाही ना गाडीमुळे सामने बिठा दो मोबाइल का क्या मेरे आंगने में तुम्हारा क्या काम है जरा सासू डेंजर उसका है सफारी मत करो टाइगर का क्या सफारी मंगा लो टाइगर का क्या काम है मेरे आंगने में तुम्हारा क्या काम है जिसकी बीवी झगड़ा लू उसका भी बड़ा नाम है. ऍक्च्युली ना आम्ही आता जात होतो पावागडला पण आमचा प्लॅन जरा फ्लॉप झालेला आहे कारण की बस आहे ना बसचं वजन जास्त आणि मध्ये रस्ता खराब आहे त्याच्यामुळे आम्ही आता इथे ना बस मोजायला थांबलोय खाली उतरलोय आणि 12 टन पर्यंत त्या पुलावरून जाऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर आम्ही आता हेच बघतोय की बसचं वजन किती भरतंय आम्ही खाली उतरलो तर किती भरतंय. आम्हाला दुसऱ्या वेने यावं लागलं. आमच्या ब्रेकफास्टची ऑर्डर दिलेली होती ना ते रेस्टॉरंट वेगळं होतं आणि बसचं म्हणजे जो जाण्याचा वे होता आम्हाला दुसऱ्या वेने यावं लागलं त्याच्यामुळे थोडंसं वाया जावं लागतं आम्हाला. बघूयात आता आमचं बस किती भरतंय आणि आम्हाला जाता येतंय का. ठीक आहे आम्ही आता इथे ब्रेकफास्ट करायला थांबलेलो आहे एका हॉटेलमध्ये आलू पराठा दही आता आम्ही ब्रेकफास्ट करून मग आम्ही पुढे जाणार आहे. तर आम्ही आता पोहोचलेलो आहे पावागड इथे. ॲक्च्युली ज्या राजपिपळा गावात आम्ही थांबलेलो होतो ना तर तिथून आम्ही बसने डिरेक्टली पावागड इथे आलेलो आहे. तिथूनच बस असते. पब्लिक ट्रान्सपोर्ट काय ते मला माहीत नाही. आम्ही आमच्या प्रायव्हेट बस असतात त्या प्रायव्हेट बसेसने इथपर्यंत आलेलो आहे. पावसाचं वातावरण खूप जोरात आहे. जर तुम्ही पावसाळ्यात येणार असाल किंवा ऑक्टोबरचा महिना आहे तरीसुद्धा पाऊस आता जाम येतो आहे. तर तुम्ही सोबत जर इथे येणार असाल तर प्लीज छत्री तुम्ही सोबत कॅरी करू शकता. ओके छत्र्या आम्ही आणलेल्या नाही आहे. कोणी आणलेल्या आहेत कोणी आणलेल्याच नाही आहे त्याच्यामुळे थोडं ते प्रॉब्लेम्सच येणार आहेत. आम्ही निघतो पुढे. आपण आता सगळे निघालो आहे ST महामंडळाच्या बसने पायथ्यापर्यंत जाण्यासाठी. तिथून मग रोपवेला जाणार आहे. आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. तिथून STच्या बसेस असतात त्यांच्या त्या तुम्हाला पायथ्यापर्यंत घेऊन जातात. ठीक आहे हे आहे आपलं इथे सुरू झालेलं पावागड. ST बसेसने जाण्यापेक्षा आम्ही ह्या बसेसनेच जातोय. याच बसेस ह्या छोट्या ज्या आहेत
ट्रॅक्स मॅक्सी काय म्हणतात त्या गाड्यांनी आम्ही जातोय आता. 4 गाड्या अशा लागणार आहेत आम्हाला सगळ्यांना मिळून. 4 गाड्यांनी आम्ही आता वरती जाणार आहे. आता आपण जाऊया पावागडला. आणि आमच्या प्रियंकामुळे आम्ही सर्व भारतात सर्व त्याच्यात युट्यूबला दिसत आहोत. आणि प्रियंकाचे खूप खूप आभार मानतो. आणि छान ट्रिप होते आमची खरंच. गणपती बाप्पा मोरया. जय काली कलकत्तेवाली. गेला हॉल ना जाय खाली. तरी आपण टॅक्सी म्हणजे कोणती गाडी म्हणतात त्याला? क्रुझर गाडीने आपण आता पायथ्याशी जातोय आणि तिथून मग आपण रोपवेने वरती जाणार आहे मंदिराकडे. ओके. 40 रुपीज तिकीट आहे पर सीट. ठीक आहे. बोलू नका. तर आम्ही पोहोचलेलो आहे पावागडच्या पायथ्याशी. आता इथून आम्ही रोपवेने जाणार आहे. तरी पण रोपवेच्या नंतर आणखी 200 to 250 स्टेप्स आहेत ज्या आम्हाला चढून वर जायचं आहे. ठीक आहे. आम्ही पोहोचलेलो आहे आणि असं सांगितलं जातं, असं होतं की दक्ष राजाने यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये शंकर भगवानांना आमंत्रण नव्हतं दिलेलं. आणि त्या ह्याच्यामध्ये शंकर भगवानांना राग आला आणि मग सती मातेने आपल्या यज्ञामध्ये झेप घेतली. आणि मग ते जे प्रेत होतं ते शंकर भगवानांनी आपल्या हातात उचललं आणि ते सगळीकडे वेड्या पिसासारखे असे फिरू लागले. आणि त्या फिरण्यामध्ये मग विष्णूजींनी काय केलं, विष्णूजींनी आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे 51 तुकडे केले. आणि त्या 51 तुकड्यांपैकी जो सती मातेचा जो पायाचा भाग होता, तो पायाचा भाग, अंगठाचा भाग जो होता तो इथे येऊन पडला. म्हणून ह्याला नाव दिलंय पावागड श्री क्षेत्र. पाय सारखा आहे. हा पाव हिंदी पाव. हा, या डोंगराचा आकार पायासारखा आहे तर त्याला आपण हिंदीमध्ये पाव असं म्हणतो. म्हणून त्याला नाव पावागड असं दिलेलं आहे. ठीक आहे. हे इथून आपलं सुरू होत आहे रोपवेचे स्टेप्स. आमचं तिथे अजून रजिस्ट्रेशन चालू आहे. एक जण फक्त वर बसतोय. हे इथे रोपवेचं हे चालू होतं इकडे. ठीक आहे. चला ना, तोडून चला ना. गंदी करू नका फक्त. एका साईडला फक्त सगळे. त्या झाडाजवळ आम्ही एक स्टेप वर चढून आमचे सगळे रजिस्ट्रेशन्स आहेत ते कन्फर्म आहेत का, म्हणजे आहेत का ते सगळे रजिस्ट्रेशन्स ते फक्त बघतायत. ते झालं की आम्ही रोपवेमध्ये जाऊ. आणि ही आपली तयार झाली उडण खटोला लाईन. ओके. त्याच्यानंतर इथे आपण लाईन बनवू शकता. ऑनलाईन वगैरेंची वेगळी रांग आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्यांची वेगळी रांग आहे. आणि वेटच्या अकॉर्डिंग सुद्धा काहीतरी आहे. एका रोपवेमध्ये 6 लोक. आणि वेटचं काही आहे का? वेट किती आहे? 6. एका उडण खटोल्यामध्ये 6 लोक खाऊ शकतात. हे आम्ही इथे आलेलो आहे. इथे उडण खटोल्याच्या लाईन मध्ये आलेलो आहे. आमचा ग्रुप ठीक आहे. इकडे पण आमची एक ग्रुप आहे पूर्ण. आणि आता आपण उडण खटोल्यामध्ये निघाला. इथे मोठी रांग आहे. आज तरी बऱ्यापैकी थोडी कमी गर्दी दिसते. आम्ही बघतो. आता शंको फरमाईशवर तुमच्याकडे पैसे. एवढी गर्दी आहे आज.
ठीक आहे, पण एवढी ह्याच्यापेक्षाही जास्त गर्दी राहत असेल ना मग. ह्या अशा रोपवेने आपल्याला जायचंय वरती. आपल्याला हे इथे जायचंय, तिथे दिसत सुद्धा नाहीये. बापरे, पड सकता क्या तुम्हाला दुसऱ्यांबरोबर सुद्धा बसावं लागेल, ते दिलेलंच आहे त्यांनी. हे आम्ही बसलेलो आहोत रोपवे मध्ये आणि 6 जणांचा एक ग्रुप करायचा होता तिथे. तर आम्ही 6 जणांचा ग्रुप आता असं करून बसलेलो आहे. आणि आपल्याला मी तुम्हाला दाखवलंय की वरच्या पॉइंटला कुठे आपल्याला तिथे थांबायचंय. तिथे दिसत सुद्धा नव्हतं अशा ठिकाणी आपल्याला थांबायचंय. तर मी वेळ न घालवताय ना तुम्हाला खालचं सगळं दाखवते कसं दिसतंय. बाबू हे इकडनं असं आहे. सरांना विचार कसं वाटतं तुम्हाला याच्यात बसल्यावर? कसं वाटतंय सर? खूप छान वाटतंय. आणि इथला गड जे होतं खूप सुंदर. आता सध्या या ठिकाणी पावसाळी वातावरण असल्यामुळे असं वाटतंय की आपण आता दिवाळीची सुट्टीत नाही, पावसाळ्यातच या ठिकाणी व्हिजिट केली. मान्सून फेस्टिवल सारखा या ठिकाणी अनुभव होतोय. खूपच छान, खूप सुंदर. वाव, इकडचं पण मस्त. हलावंसं पण वाटत नाही मला ते. हालचालनी सांगितली आहे. बंद कबर झाली, लाईट गेली. बंद कबर झाली. लाईट गेली. जास्त एक्साइटिंग झालं का मग गडबडून जाते. हा नाही, जसं आहे तसंच थांबा. बाबू बोलायचं नाही काही. बोललं चालतं, बोलायला काय बघ ना बाजूला नुसती शूटिंगच काय घेते. इथे पुन्हा बघायला थोडी येणार आहे आपण लवकर. आता आलो होते बरोबर काम. दरी आणि हे आम्ही आता रोपवे मधून उतरलो आणि मंदिराकडे जातोय. बापरे, एवढं उंच होतं ना ते की खालचं धुकं वगैरे काही म्हणजे काही दिसत नव्हतं. तरी आम्ही असं छान आलो, फार एन्जॉय केलं त्या रोपवे मध्ये. तर बघू इथे अलाउड आहे का नाहीये काय माहित नाही, कारण मंदिरात जाण्याचा रस्ता हा आहे. मे बी मंदिरात जायला आणि मोबाईल घ्यायला अलाउड नाहीये असं काही दिसत तर नाहीये, पण बघूया आता. चला, आम्ही 200 ते 250 पायऱ्या चढत आलोय आता इथपर्यंत. आणि रोपवेनं जशा येतात ना तुम्ही, तिथून वरती स्टेप्सने यावं लागतं. प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. वातावरण सुद्धा आज हे आहे थोडंसं मान्सून क्लायमेट. इथे नवसाचं वगैरे हे सगळं जे आहे हे सगळं नवसाचं आहे. आणि हे आपण इथे जातोय, शॉप्स वगैरे आहेत, भरपूर आहेत शॉप्स वगैरे. बघणार आहे आपण सगळं. ठीक आहे, तोपर्यंत आपण आता हात जाऊया. आपण पोहोचलेलो आहे पावागड इथे. आणि क्लायमेट तुम्ही बघू शकता, मंदिर सुद्धा दिसत नाही अक्षरशः. आणि क्लायमेट खूप थंड आहे. आणि आम्ही आता जातोय, शूज वगैरे इथे काढलंय आणि आम्ही आता मध्ये जातोय स्टेप्सने मंदिरावर. ठीक आहे, हे आम्ही एंट्री केलेली आणि ह्या स्ट्रिप्स घेतलेल्या आहेत इकडे जय माता दीच्या. अशा तिघींनी आम्ही स्ट्रिप्स घेतलेल्या आहेत आणि आम्ही आता स्टेप्सने निघालोय वरती. आमचे काही जो ग्रुप मधले मेंबर्स आहेत ते इकडे तिकडे स्प्रेड होऊन गेले. आम्ही हे स्ट्रिप्स घेतो तोपर्यंत ते स्प्रेडच होऊन गेले सगळीकडे. आम्ही आता जसं भेटलंय तसं निघालोय. ठीक आहे, अजून पण इकडे स्टेप्स आहेत चालायचे, भरपूर सारे स्टेप्स आहेत. बापरे, हो हे इकडे मंदिर आहे. एवढे आपल्याला स्टेप्स चालायचे आहेत. आता हे एवढंच राहिलंय आणि एवढं आपल्याला स्टेप्स चढून जायचंय मंदिरापर्यंत. हे आपल्याला दिसतंय मंदिर. आपण पोहोचलोय.
माझी ना एक लहानपणाची आठवण आहे. मी आहे ना लहानपणी इथे आले होते, 7वीला असताना मी इथे आले होते आणि तेव्हापासून तर आतापर्यंत भरपूर फरक आहे इथल्या सगळ्या म्हणजे सिस्टम मध्ये. स्टेप्सची क्वालिटी वाढवली आहे, रोपवेची क्वालिटी वाढवली आहे, खूप मस्त झालंय सगळं. तेव्हा आम्ही रोपवेने एका साईडने गेलो होतो आणि नंतर त्यांना स्टेप्सने आलो होतो. पण आता ते थोडंसं इम्प्रुव्हमेंट झालेली आहे कुठेतरी. पण स्वच्छता इथे थोडंसं मी हे आहे, स्वच्छता खूप कचरा भाविकांनी करून ठेवला आहे. द ब्युटी थिंग इज ओके बस खूपच लागते. खूप स्टेप्स आम्ही चढत आलो, खूप खूप धाप लागते. इकडे ना सगळं गुजराती भाषेत लिहिलेलं आहे आणि आम्हाला काही कळत नाही की ते मोबाईल अलाउड आहे की नाही, का फोटो काढणं अलाउड आहे, व्हिडिओ काढणं अलाउड आहे की नाही, काही कळत नाहीये. कारण सगळं गुजराती भाषेत. पेटीमा कचरो हमेशा पेटीमा पुढे काय आहे आम्ही आमच्या भाषेत सगळं समजून घेतलं. नाको नाको कन्व्हर्शन करून अजून स्टेप्स आहे, अजून स्टेप्स आहे. बापरे. सो मदर इंडिया कसं वाटतंय आता नंतर विचार खाली उतरल्यावर. मावशी कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. मजा आली. काकांना म्हणा आमचा व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेल मावशी कशा गेल्या होत्या. घरी लिंक टाकून ठेव मला. हो हो. फायनली आपण पोहोचलेलो इकडे. शेरावाली आपलीच गर्दी. सटकेल सटकेल बर का पाय. पाय सटकायला करतोय तिथे, ओलं आहे ना. भाऊ म्हणे शिट्टी घेऊन ये मला. वाजले आहे दुपारचे 3 आणि आता भरपूर सारा कॉन्टेंट मी भावागडचा इथे कॅप्चर केलेला आहे. तर आत्ताचा ब्लॉग हा पार्ट 1 म्हणून येईल आणि पुढचं जे आहे आजच्या दिवसाचं पुढचं नीलकंठ धाम आणि कुबेर भंडारी मंदिर इथे आम्ही जातोय. आता काय कव्हर होतंय काय माहित नाहीये. कव्हर होईल तर मी नेक्स्ट पार्ट मध्ये ऍड करेन. ठीक आहे, नेक्स्ट एक ब्लॉग बनतो. तर आजच्या पुरतं एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगा. गुड बाय. आमची भेट कशाची झाली आहे काय मोर
तो आम्हाला भेटलेला आहे. इथे दिसलाय. पिसारा अजून फुलवलेला नाही त्याने. हा तो मोर. तर हे आम्ही आता निघालोय पावागडच्या पायथ्यापासून ते स्टँड पर्यंत. या जिप्सी हे कोणती गाडी तर माझं लक्षातच राहत नाही. हा अशी मस्त गाडी आहे ना की आम्हाला खूप मजा येते या गाडीमध्ये. ट्रॅक्स. हा कोणी ट्रॅक्स सांगताय, कोणी काय सांगताय, काय नाव आहे त्या गाडीला काय माहिती. एक सीट फाटलंय. एक सीट बघा किती मस्त एकदम मस्त दणदण एक तुटलंय. अशी मस्त दणदण करते. हा 10 सीटांच्या मध्ये 15 जण बसवले आणि आम्ही असे बघ एकदम असं करतोय. या दादांची गाडी आहे. एकदम मस्त आहे. क्या क्या नाम क्या है? हाँ नाम क्या भैया आपका? पोचवू द्या आधी त्याला. त्याला गाडी लावू द्या आधी. नाम क्या है भैया आपका? गेला रागावला.